हॅलो फ्रेंड्स, कशात सगळे मजेत ना? तर आज आपण बघणार आहोत छोले आणि पुरी. तर चला, सगळ्यात आधी छोले मी भिजत घातले रात्रभर. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 ते 4 शिट्ट्या घेतल्यानंतर आपले छोले बघू शकता खूप छान असे शिजले आहेत. त्याच्यासोबत लागणारे सगळे मसाले, टोमॅटो, कांदा, तेजपत्ता, गरम मसाले सगळे काही, आणि नंतर काजू, आणि सोबतच मी सलाड बनवून ठेवलं. सगळ्यात आधी बटर किंवा तुपामध्ये व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं, त्याची छानशी प्युरी बनवून घ्यायची. त्याच कढईमध्ये काजू आणि वेलची टाकून त्याला पण व्यवस्थित फ्राय करून त्याची पण प्युरी व्यवस्थित अशी बनवून घ्यायची. मग नंतर कढईमध्ये बटर किंवा तुम्ही तूप यूज करू शकता. त्याच्यामध्ये जे प्युरी आहे ते ॲड करून व्यवस्थित तेल सुटूस तर मस्तपैकी असं परतवून घ्यायचं आहे, आणि सगळे मसाले ॲड करायचे आहेत आणि सोबतच छोले पण ॲड करायचे आणि त्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. आणि नंतर एक उकळी आल्यानंतर ती प्युरी सगळी ॲड करून व्यवस्थित असे आपले छान छोले तयार आहेत, आणि सोबतच पुरी पण आपल्या तयार आहेत. तुम्ही बघू शकता किती छान टम्म फुगल्या आहेत. बघा किती सुंदर भाजी झाली की नाही. चला या मग छोले आणि पुरी खायला. बाय.